स्वातंत्र्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आवळा कँडी। आवळा कँडी अगदी सोपी आहे, खूप छान प्रकारे आपल्याला घरी बनवता येते आणि घरी ही एकदम सुंदर बनवली जाते। आपल्याला मार्केटमधून आणायची गरज नाही। आवळा हा अतिशय शरीरासाठी चांगला आहे, तो पित्तशामक आहे। जर पित्ताचा त्रास असेल तर आवळा हा नक्की खावा, किंवा त्यांना शुगर असेल त्यांच्यासाठी तर आवळा हा खरंच खूप छान आहे। तर आज आपण इथे याच आवळ्यापासून आवळा कँडी बनवणार आहोत। अगदी सोपी आहे, बाहेर मिळते तशीच्या तशी अगदी आपण घरच्या घरी ही छान प्रकारे बनवू शकतो। तर हीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघू। तर आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीची आवळा कँडी। मार्केटमध्ये आवळे खूपच छान आलेले आहेत, तर त्याच आवळ्यापासून आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी। अतिशय आवळा कँडी सोपी आहे बनवायला, अजिबात कठीण नाहीये। तर यासाठी मी इथे पाव किलो आवळे घेतलेत। इथे आवळे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, हे बघा। स्वच्छ धुवून चांगले पुसून घ्यायचे आहेत, त्याला कुठेही पाणी राहता कामा नये। तर आता आपण हे आवळे कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत, साधारणतः 2 ते 3 शिट्यांमध्ये। तर आता आपण हे शिजवून घेऊया। इथे मी एक भांड घेतलंय, यामध्ये हे सगळे आवळे हे घालून घेणार आहे। आता आपण हे आवळे या भांड्यामध्ये घातलेले आहेत। आता आपण याला साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला या करून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपल्याला कुठेही पाणी घालायचं नाहीये, पाणी न घालता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। आपले आवळे 3 शिट्ट्यांमध्ये छान असे शिजले गेलेत, हे बघा। आपण कुठेही पाणी नाही टाकलंय तरी सुद्धा याला हे पाणी सुटलंय, हे बघा। आवळे आपले असे छान असे मोकळे झालेत, बघताय। आता आपण हे असे सोडून घ्यायचे। तर आता आपल्याला हे आवळे असे सगळे मोकळे करून घ्यायचे आहेत। हे गरम आहेत, सावकाशपणे करा अगदी। तर आता आपल्या इथे आवळ्याच्या फोडी या अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत, हे बघा। अशा प्रकारे अशा व्यवस्थित सुटलेले आहेत, आपल्याला अशाच हव्यात। आता हे गरम आहे, हलकं कोमट आहे। हे आपण आवळ्याच्या बिया सुद्धा पूर्णपणे काढून घेतलेले आहेत। हे अजून थोडं गरम आहे, तर हे गरम असतानाच आपल्याला यामध्ये घालायचे पाव किलो साखर। जेवढा आवळा आहे तेवढाच आपण साखर घ्यायचे। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे गरम असतानाच घालायचंय म्हणजे साखर ही वितळेल। हे पूर्णपणे हलक्या हाताने मिक्स करायचंय, नाहीतर या फोडी कदाचित तुटू शकतात। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचंय। साखर ही पूर्णपणे याच्यात पातळ करायची। आपली इथे पूर्णपणे साखर याच्यामध्ये वितळलेली आहे। आता आपण इथे एक डिश घेतली, या डिश मध्ये आपण हे जे आवळे आपण जे साखर लावलेले आहेत, वितळवलेले आहेत, ह्यातल्या एक एक अशा फोडी ज्या आहेत ह्या आपण अशा इथे ठेवायच्या आहेत। अशा थोड्या मोकळ्या मोकळ्या अंतरावर ठेवायचे आहेत। बघा, तर आता आपल्या इथे अशा सगळ्या फोडी या काढून झालेल्या आहेत। आपली जी उरलेली जी साखर आहे, जी पातळ केलेली साखर आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही आवळे असे ऍड करून अशा फोडी या ठेवू शकता। जेवढे मावतील तेवढ्या तुम्ही त्याच्यामध्ये या फोडी आवळ्याच्या ठेवू शकता। आता आपण इथे या पूर्ण डिश मध्ये या ठेवलेल्या आहेत। आता आपल्याला या उन्हामध्ये साधारणतः 2 ते 3 दिवस ह्या सुकवायच्या आहेत। जर आपल्याकडे ऊन जास्त येत नसेल तर तुम्ही पंख्याखाली सुद्धा वाळवल्या तरी चालेल, फक्त ह्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवा, कारण आजकाल धूळ प्रचंड आहे, त्यामुळे धुळीमुळे ह्याच्यावरती कदाचित धूळ बसू शकते। त्यामुळे एखादं ह्याच्यावरती असं मलमलचं असं फडकं घाला आणि उन्हामध्ये चांगलं 2 ते 3 दिवस त्याला सुकवा। आणि जर घरात ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याखाली वाळवलं तरी चालेल, फक्त पंख्याखाली जर वाळवलं तर साधारणतः 3 ते 4 दिवस लागतील, आणि जर उन्हात वाळवलं तर 2 ते 3 दिवसात आपली ही आवळा कँडी तयार होईल। तर आता आपण हे 2 ते 3 दिवस व्यवस्थित उन्हात हे सुकवून घेऊया। हा जो पाक आहे, ह्या उरलेल्या पाकामध्ये
तुम्ही अजून सुद्धा आवळे ॲड करून, शिजवलेले आवळे ॲड करून अजूनही याची आवळा कँडी बनवू शकता। तर तुम्ही हे घट्ट झाकणाच्या डब्यात भरून सुद्धा ठेवून ह्याचा सरबतासारखा सुद्धा वापर करू शकता। 3 दिवसानंतर माझी ही आवळा कँडी छान अशी तयार झालेली आहे। बघताय तुम्ही, मस्त अशी सुकलेली आहे। हे बघा, छान अशी आवळा कँडी आपली तयार झाली आहे। बघताय तुम्ही, मस्त आपले असे आवळ्याच्या फोडी छान अशा सुकलेल्या आहेत। ही खूप छान लागते आणि शरीरासाठी अत्यंत चांगली आहे। रोज तुम्ही एक आवळा कँडी खाल्ली तर तुमच्या शरीरासाठी खूपच छान आहे। ही आवळा कँडी तुम्ही घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून महिनाभर ही स्टोर करू शकता। फक्त प्लास्टिकमध्ये शक्यतो ठेवू नका, कारण प्लास्टिकमध्ये जे काही केमिकल्स असतात ते आपल्या या आवळा कँडीमध्ये उतरू शकतात। कुठलीही गोष्ट शक्यतो प्लास्टिकमध्ये ठेवू नका। आपण ही आवळा कँडी घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीमध्ये ही महिनाभर आरामात स्टोर करू शकतो आणि आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही आवळा कँडी बनवू शकतो। तर ही आवळा कँडी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी करून झाल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची आवळा कँडी कशी झाली। तर आपली इथे आवळा कँडी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।